श्रीराम. सत्संगतीच्या योगे मन पैक्यावर गुंतून राहत नाही. संतांमध्ये प्रचंड सामर्थ्य असतं. ते बोलतील ते खरं होतं. वाचा सिद्धी म्हणतात ना, ती हीच. या सिद्धीचा उपयोग आपण सुद्धा करून घेऊ शकतो, परंतु भगवत सेवा करावी आणि त्याबद्दल पगार घ्यावा तसं ते होतं. कामधेनूवर ओझं टाकावं हे बरं वाटेना, म्हणून वाटेने घोडा येत होता तो घेतला आणि कामधेनू देऊन टाकली, तशासारखं होतं. जे सुख चिरकाळ टिकणारं नाहीये ते घेऊन काय करायचं? हाडांची काडं करून स्वर्गसुख हाती घेता येतं, पण कालांतराने ते नाश पावणार, मग ते घेऊन काय करायचं? पैक्यासारख्या निर्जीव वस्तूत आपलं मन किती गुंतून राहतं. पैसा हा भूतासारखा आहे. त्याच्याकडून काम करवून घेतलं तर तो फार उपयोगी आहे, पण ते नाही केलं तर तो उरावर बसतो. आपण प्रापंचिक माणसं, आपण पैसा साठवला तर गैर नाही, पण त्याचा आधार वाटू नये. पैशाचा आधार आहे असं वाटणं म्हणजे भगवंताचा आधार नाही आहे असं वाटणं. आपल्याजवळचा पैसा आपणहून कोणाला द्यावा असं मी म्हणत नाही, पण चोराने तो चोरून नेला ना तर रडत बसू नये, किंवा कुणी मागायला आलं तर त्याला ते नाही म्हणू नये. त्याला काहीतरी द्यावं. पैसा प्रपंचाला पुरेसा असावा म्हणजे किती? तर पेन्शन असेल तर त्यांनी रोजच्या निर्वाहापुरता असला म्हणजे पुरेसा झाला, आणि पेन्शन नसेल तर त्यांना साधारण मध्यम स्थितीत 10-15 वर्ष पुरेल इतका असला म्हणजे पुरेसा झाला. याला अमुक एक असा हिशोब सांगता येणार नाही. आपल्या प्रपंचाला जेवढा जरूर आहे तेवढा पैसा आपल्याला मिळाला की बस. श्रीमंतीला पुष्कळ पैसा लागतो असं थोडंच आहे. आपल्याला अडचण नाही पडली की आपण श्रीमंतच. पैशाच्या बाबतीत आपण प्रयत्न मात्र आग्रहाने करावा आणि नंतर होईल तसं होऊ द्यावं. आपण आतून निष्काम, निर्लोभ, निरिच्छा असावं. दुसऱ्याचे द्रव्य मला यावं अशी बुद्धी कधीही ठेवू नये. ज्याच्याजवळ पैसा विपुल आहे त्याला श्रीमंत अगर सावकार म्हणता येईल. ज्याच्याजवळ विद्वत्ता आहे त्याला विद्वान म्हणता येईल. ज्याच्याजवळ शेत आहे त्याला शेतकरी म्हणता येईल. पण यांच्यापैकी कोणाला मोठा म्हणता येईल असं नाही. सावकार कंजूस असेल, विद्वान गर्विष्ठ असेल, शेतकरी दुर्गुणी असेल. ज्याच्याजवळ सर्व गुण एकसमयावच्छेदन करून असतील तोच खरा मोठा. सर्व गुण एका भगवंताच्या ठिकाणीच असू शकतील, म्हणून त्याला ज्यांनी आपलासा केला तेच खरे मोठे. अशा लोकांना संत म्हणतात. आपण संतांचं होऊन राहावं, त्यात आपलं कल्याण आहे. सत्संगतीपासून सद्विचार आणि सद्भावना प्राप्त होतात. ज्याचे विचार चांगले तो मनुष्य चांगला, आणि जिथे भगवंताचा अनुसंधान आहे तिथे राहणं हीच खरी सत्संगती. श्रीराम.